नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण दिवाळीच्या फराळाची सिरीज बघतो आहे आणि याच्यातला आजचा हा चौथा भाग आहे. आज आपण गोडाचा पदार्थ बनवतो आहे आणि तोही थोडासा पौष्टिक करायचा प्रयत्न केला आहे, कारण ही आहेत कणकेचे शंकरपाळे. तर आपण नेहमी मैद्याचे करतो, आज आपण कणकेचे शंकरपाळे करू. अगदी सोपं प्रमाण आहे आणि तरीही हे मैद्यासारखेच खुसखुशीत आणि सुंदर बिस्किटी रंगाचे, बदामी रंगाचे असे मस्त छान शंकरपाळे होतात, जे तुम्हाला खूप आवडतील. तर बघूया साहित्य काय लागणार आहे. त्याच्यासाठी मी घेतले अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी तूप आणि अर्धी ते पाऊण वाटी साखर आणि थोडीशी स्वादाला वेलची पूड आणि सगळ्यात महत्त्वाचं तर 2 कप इतकी कणिक अर्थात गव्हाचं पीठ, जे 4 वाट्या इतकं होतं साधारण छोट्या आपल्या वाटीमध्ये. तर एवढ्या साध्या प्रमाणात, एवढ्या साहित्यामध्ये आपले अर्धा किलो प्रमाणात आपले मस्त खुसखुशीत असे कणकेचे शंकरपाळे तयार होतात. खूप सोपी कृती आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर एक छोटा पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपलं तूप, साखर आणि दूध एकत्र करून गरम करून घ्यायचं आहे. तूप तुम्ही जरा पातळ घेतलं तर जास्त व्यवस्थित होईल, ते खूप अतिप्रमाणात होणार नाही. खूप घट्ट अगदी तूप घेतलं ना तर त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि जास्त तूप झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळतील. त्यामुळे तुपाचं प्रमाण मात्र बेतानी आणि पातळ करून तूप घ्या, म्हणजे ते व्यवस्थित होईल. आणि हे सगळं एकत्र झालं की गरमच होऊ द्यायचं त्याला फक्त, कारण त्याला साखर विरघळेपर्यंत गरम करायचं आहे. उकळवून किंवा पाक करून आपल्याला त्याला घ्यायचं नाही आहे. आणि नंतर थोडं ते कोमट झालं की आपण त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे स्वादाला आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्या 2 कप कणकेमध्ये एकत्र करायचं आहे आणि मग नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. इतकी सोपी कृती आहे कणकेच्या शंकरपाळ्याची. साहित्य सगळं साधारण खूपच सोपं आहे. दूध, तूप आणि साखर एकत्र प्रमाणात घ्यायचं आणि त्याच्यात जितकी मावेल तितकी कणिक घालायची. इतकं साधं आणि सोपं हे गणित आहे. अगदी नवशिक्यांना जमणारी इतकी सोपी कृती आहे आणि हे कणकेचे शंकरपाळे मैद्यासारखेच अगदी खुसखुशीत होतात. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच गिल्ट न वाटता तुम्ही हे आरामात खाऊ शकता. आणि तुम्हाला जर अजून पौष्टिक हवे असेल तर साखरेऐवजी तुम्ही गुळही वापरू शकता. फक्त काय होतं, गुळाने हे शंकरपाळे थोडे कडक होण्याचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे मी साखर घातलेली आहे. कारण बरेचदा खूप कडक शंकरपाळे काही जणांना खाता येत नाही, जे वयस्कर लोक वगैरे असतात त्यांना. त्यामुळे हे असे केले तर ते जास्त खुसखुशीत होतात आणि मस्त अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात. तर असे छान स्वादाचे हे शंकरपाळे आपल्याला करायचे असल्यामुळे आपण असं केलेलं आहे. ही कणिक ही घट्ट मळून घ्यायची आपल्याला छानपैकी, जी छान लाटायला सोपी पडेल. पण तरीही एक लक्षात ठेवायचं आहे की वेगवेगळ्या ठिकाणचं तापमान वेगवेगळं असतं, साहित्य वेगवेगळ्या प्रकाराचं मिळतं, थोडं थोडं दूध, तूप, साखरही. त्यामुळे हे मिश्रण कधी घट्ट होऊ शकतं तर कधी खूप सैल. तर खूप घट्ट झालं तर 2-3 चमचे तुम्ही दूध घाला आणि खूप पातळ झालं तर अगदी 2 टीस्पून तुम्ही रवा पण याच्यात ॲड करू शकता की मस्त व्यवस्थित ते भिजेल. आता काय करायचं आहे, ही पोळी लाटताना आपल्याला जरा जाडसर लाटायची, कारण ही गोड शंकरपाळे आहे. तर आपल्याला हे खुसखुशीत व्हावे म्हणून ही पोळी जाड लाटायची आहे. आपण खाऱ्या शंकरपाळ्यांना पातळ पोळी लाटतो, कारण ते आपल्याला कुरकुरीत हवे असतात. आणि ही अशी जाड लाटल्यानंतर ना त्याला थोड्या क्रॅक्स राहूच शकतात, बाहेर राहतातच म्हणजे. तर ते काही नॉर्मल आहे, त्याच्यात काही इतकं घाबरायचं नाही आहे. बाजूचं साईडने आपण असं कट करून घ्यायचं आणि आपल्याला जो आकार हवा आहे त्या आकारात व्यवस्थित शंकरपाळे कट करून घ्यायचे. साधारण जाडी थोडी म्हणजे त्याला थिकनेस ठेवा जरा, त्याच्यामुळे काय होतात ते खुसखुशीत व्हायला छान मदत होते. तुम्हाला अजून लेअर्स हवे असतील या शंकरपाळ्यांना तर आणखी जाड पोळी लाटा, अजून जास्त लेअर्स मिळतील तुम्हाला आणि खूप अजून खुसखुशीत होतील. फक्त तुपाचं प्रमाण बेतानी घ्या, म्हणजे ते विरघळणार नाहीत तेलामध्ये. तर आपण हे सगळे शंकरपाळे एक लाटून घेतले आहे आणि सगळ्या गोळ्यांचे म्हणजे याच्यामध्ये 4-5 गोळे आपले तयार झाले एवढ्या पिठामध्ये. आणि आपण ते सगळे एकत्र लाटून घ्यायचे, म्हणजे ते तळताना सोपं पडतं. आणि हे जाड आपण लाटल्यामुळे ते एकत्र व्हायची किंवा चिकटायची पण भीती वाटत नाही. एका ताटात तुम्ही काढून ठेवू शकता सगळं लाटल्यावर. हे बघा एवढ्या जाडीत ते करायचं आहे. अशी छान चटई दिसते लाटल्यावर, तर सुरेख असा फोटो दिसतो म्हणून तो मी ठेवलाच आहे. तर आता आपण कमी तेलामध्ये हे एक एक छोटा छोटा घाणा करून घ्यायचा. तेल कमीच घेतलं मी मुद्दाम, कारण मग तळणाचं तेल वापरता येत नाही सारखं आणि ते वापरूही नाही म्हणून. आणि आधी तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं, मग त्याला मंद आचेवर छान याला त्याचा एकेका घाण्याला वेळ द्यायचा. कारण काय होतं, खूप घाई केली तर ते आतून कच्चे राहतात शंकरपाळे. त्यामुळे त्याला हलके बदामी रंगावर मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे. खूप लाल करायचं नाही, कारण ते बाहेर काढल्यानंतर पण त्याची शिजण्याची जी प्रोसेस असते ती चालूच राहते थोडंसं गरम तापमानातली. त्यामुळे
त्याला बदामी रंगावरच काढायचं आहे आपल्याला. साधारण एका घाण्याला व्हायला 2-4 मिनटं तरी लागतात. तर ते थोडे सेट झाले शंकरपाळे तेलामध्ये की हलक्या हलक्या हाताने मधून झाऱ्याने हलवायचे आणि म्हणजे ते बदामी रंगावर अगदी छान बिस्किटासारखा जो रंग असतो ना तशा रंगावरच त्याला बाहेर काढून घ्यायचं. नंतरही त्याचा रंग बदलतो म्हणून ते लवकर काढायचे, पण लवकर म्हणजे कच्चे ठेवायचे नाही आहेत. तर असा छान सुरेख रंग आला त्याला की काढून घ्यायचे. तर साधारण एका घाण्याला व्हायला 4 मिनटं वगैरे तरी लागतात आपल्याला. 2-4 मिनटात ते होतात. तर असे हे बदामी रंगाचे कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळे तयार आहे, जे तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात आणि खूप मस्त स्वादाचे होतात. तर मैद्याला पर्याय हा उत्तम आहे. बघा आवाज किती छान येतो. तर नक्की रेसिपी तुम्ही आवडली असल्यास ट्राय करून बघा या दिवाळीमध्ये. आणि हा व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूनच टाका. पुढच्या भागात अशाच अजून एका दिवाळी रेसिपीसह भेटूच या. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.